कन्या राशीची लोक दिसतात खूप जास्त शांत, त्यांच्या मनात सतत विचारांचा गोंधळ चालू असतो. ते परफेक्शन शोधत असतात. प्रत्येक गोष्टीमध्ये क्लिअरिटी हवी असते. लोकांना ते प्रॅक्टिकल वाटू शकतात, पण खरं तर आतून हे लोक खूप जास्त सेन्सिटिव्ह असतात. आज आपण जाणून घेणार आहोत कन्या लग्न कन्या राशीची लोक, त्यांचं खरं व्यक्तिमत्व काय असतं, त्यांचं करिअर कसं असतं, त्यांचं लव्ह लाईफ कसं असतं, त्याच्यामध्ये लपलेली हिडन पॉवर काय, त्यांची वीकनेस काय, त्यांचे स्ट्रेंथ काय. चला मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला. नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत कन्या राशी कन्या लग्न असणाऱ्या लोकांबद्दल. कन्या राशी ही पृथ्वी तत्वाची राशी आहे. या राशीचा स्वामी बुध असतो, म्हणून या राशीच्या लोकांमध्ये इंटेलिजन्स, ऑब्झर्वेशन, ॲनालिटिकल माइंड म्हणतो ना आपण त्याला, ॲनालिटिकल थिंकिंग ही खूप जास्त असते. खूप स्ट्रॉंग असतात ही लोक. कन्या राशीची लोक प्रत्येक गोष्टीत ना खोलवर जाऊन त्यांना माहिती करायचं असतं. ओके, त्याच्याबद्दल जाणून घ्यायचं असतं. व्यवस्थितपणा, डिसिप्लिन आणि परफेक्शन ह्यांना आवडतं खूप जास्त. ओके, हे लोक प्रॅक्टिकल डिसिजन घेतात, भावनांपेक्षा लॉजिकला महत्त्व देतात. त्यांच्या स्वभावाबद्दल बोलायला गेलो तर कन्या राशींच्या लोकांना खूप जास्त ऑब्झर्व करणारे असतात. ठीक आहे, त्या छोट्या छोट्या गोष्टी इग्नोर होतात बाकीच्या लोकांकडनं, ज्या दुर्लक्ष केल्या जातात. ते छोटे छोटे मायनर गोष्टी पण ही लोक ऑब्झर्व करतात. यांना प्रत्येक गोष्टीत परफेक्शन हवं असतं, म्हणून कधी कधी हे स्वतःवर आणि इतरांवरही जास्त एक्सपेक्टेशन ठेवतात आणि त्यामुळे थोडंसं स्वतःला पण खूप जास्त पनिश करणं, लोकांना पण थोडंसं रूढ वागणं, ह्या गोष्टी घडू शकतात. हे लोक दिसताना खूप जास्त शांत दिसतील, पण ऍक्च्युली ह्यांच्या मनामध्ये खूप जास्त ओव्हर थिंकिंग आणि खूप जास्त प्लॅनिंग चालू असतं. लोकांना फेक आणि ड्रामा बिलकुल आवडत नाही. ओके, जे महत्वाचं आहे तितकंच बोला, तेच बोला. अननेसेसरी ड्रामा आवडत नाही ह्या लोकांना. काही लिमिटेड लोक असतात जे प्युअर असतात, त्यांना साफ मनाचे असतात, त्यांच्या बरोबर हे कम्फर्ट फील करणार. अदरवाईज खूप जास्त लोकांबरोबर उठत बसत नाहीत हे लोक. कन्या राशीची लोक खूप जास्त बाहेरून प्रॅक्टिकल दिसले खूप जास्त है ना, तरी पण आतून खूप जास्त केअरिंग, लव्हिंग असतात हे लोक. प्रेम त्यांना ना शब्दापेक्षा ऍक्शन मध्ये दाखवणं खूप जास्त आवडतं. ह्या लोकांचं असं बघितलं जातं की ही लोक ना पटकन कुणावरती विश्वास ठेवत नाही. एकदा जर इमोशनली अटॅच झाले ना की त्या नात्यातून निघणं ह्यांना खूप जास्त डिफिकल्ट होतं. ओके, तेव्हा हे लोक आपले 100% देतात रिलेशनशिपमध्ये. त्यांना ना इमोशनली मॅच्युअर पार्टनर आवडतो. ओके, जो ह्यांना रिस्पेक्ट देईल, ह्यांना केअर करेल, यांच्या भावना समजून घेईल. ओके, आणि तेव्हा हे पण आपलं 100% देतात त्या व्यक्तीला. कधी कधी यांचा ना ओव्हर थिंकिंगचा स्वभाव रिलेशनशिपमध्ये थोडासा प्रभाव टाकतो, प्रॉब्लेम्स क्रिएट करतो. पटकन गोष्टींना ॲनालाइज करतात. ओके, किंवा पटकन त्या कन्क्लुजनवरती पोचतात. त्यामुळे खूप जास्त प्रॉब्लेम होतो. समोरच्याचं ऐकून घेण्याच्या आधी डोक्यामध्ये एक पिक्चर सेट झालेला असतो की हे असं असं झालं असेल, असं झालं असेल, म्हणून ही गोष्टी अशा झाल्या. ह्यामुळे मिसअंडरस्टँडिंग मी खूप बघितली आहे कन्या लग्न आणि कन्या राशीच्या लोकांचं रिलेशनशिपमध्ये स्पेशली. पण एक गोष्ट मात्र तेवढीच खरी आहे की कन्या राशीचे लोक ज्याच्यावर जीव लावतात ना, मनापासून प्रेम करतात ना, त्यांची मनापासून काळजी घेतात. ओके, खूप केअरिंग पार्टनर असतात. बोलूया ह्यांच्या करिअर बद्दल. कन्या राशी आणि कन्या लग्नाचे लोकांचं जर आपण करिअर बघितलं तर ह्या लोकांचं कसं आहे, डिटेल ओरिएंटेड लोक असतात. ओके, ह्यामुळे ना ह्यांना ॲनालायसिस करणं किंवा मॅनेजमेंट करणं, रायटिंग, अकाउंटिंग आणि मेडिकल फील्ड खूप चांगली आहे ह्यांच्यासाठी. टीचिंग फील्ड खूप जास्त चांगली आहे. रिसर्च टाईप ऑफ आहे ना, कारण ह्यांना नॉलेज खूप डीपपर्यंत विचार करायची सवय आहे. तर हे सगळं त्यांच्या टेक्निकल फील्ड है ना, ही जास्त चांगली असते यांच्यासाठी. हे सगळं त्यांना ग्रो करण्यासाठी मदत करणारं, म्हणजे त्यांच्या पर्सनॅलिटीला अलाइन होणारं करिअर आहे का. ही लोक मेहनती खूप जास्त असतात, डिसिप्लिन खूप जास्त असतात. यांना शॉर्टकटपेक्षा ना परफेक्शन आवडतं. थोडा उशीर झाला तरी चालेल, पण परफेक्ट व्हायला पाहिजे ते काम. पैशांच्या बाबतीत हे लोक खूप जास्त प्रॅक्टिकल असतात. फ्युचर सिक्युरिटी आणि सेव्हिंग वरती खूप जास्त भर देतात. लक्झरीपेक्षा स्टेबिलिटी आणि पीस खूप जास्त महत्वाचा असतो या लोकांना. त्यांच्याकडे जास्त कल असतो ह्यांचा. जे जर आपण ताकद बघितली तर ह्यांची ताकद असते, इंटेलिजन्स खूप जास्त असतं, ऑब्झर्वेशन पॉवर खूप जास्त छान असते ह्यांची, प्रॅक्टिकल थिंकिंग असते ह्यांची, डिसिप्लिन खूप जास्त चांगलं असतं आणि खूप जास्त लॉयल असतात. पण ह्यांचं वीकनेस जर आपण बघितलं, ओव्हर थिंकिंग इज अ वीकनेस ऑल्सो. ओके, परफेक्शन
खूप जास्त अति परफेक्शन असणं हे प्रॉब्लेम क्रिएट करतं. स्वतःवर जास्त प्रेशर घेणं, भावनांना दाबून ठेवणं, पटकन स्ट्रेस घेणं, खूप छोट्या छोट्या गोष्टींचं है ना, ह्या गोष्टी थोड्याशा ह्यांच्या विकनेसमध्ये येतात. या गोष्टी थोड्या बॅलन्स केल्या तर 100% आयुष्य खूप सॉर्ट आउट असतं ह्यांचं. स्पिरिच्युअल साईड जर ह्यांची बघायला गेलो तर कन्या राशीचे लोक ना स्पिरिच्युअली हिलिंग एनर्जी सोबत जोडलेले असतात कुठे ना कुठे. ठीक आहे, यांना मेडिटेशन, जर्नलिंग, हिलिंग, मॅनिफेस्टेशन है ना, सेल्फ इम्प्रूव्हमेंट मध्ये खूप जास्त इंटरेस्ट असतो. ज्या गोष्टींनी ह्यांना ह्या गोष्टी भेटतील ना, ज्या पद्धतीने, त्या प्रकारे हे लोक स्पिरिच्युअली कनेक्ट झालेले असतात कुठे ना कुठे. असं महत्त्वाचं नाही की हे लोक देवावरती विश्वास ठेवतीलच, पूजा करतील, अगरबत्ती लावतील, दिवा लावतील, असं महत्त्वाचं नाही आहे. ठीक आहे, पण एनी हाव कुठे ना कुठे हे लोक अशा गोष्टीशी जुडलेले असतात. आयुष्यात स्वतःला सतत बेटर बनवण्याचा प्रयत्न करत असतात. यांचं इंट्युशन ना खूप जास्त शांत असतं पण खूप जास्त एक्युरेट असतं. ओके, वेन दे कनेक्ट विथ एनी काइंड ऑफ स्पिरिच्युअल एनर्जी बरोबर कनेक्ट केलं त्यांनी तर ह्यांचं अजून जास्त वाढू शकतं. कन्या राशीचे लोक बाहेरून शांत दिसले तरी मनात खूप खोल विचार चालू असतात. ते परफेक्शन शोधतात. खरं तर त्यांना फक्त पीस हवं असतं. ओके, जेन्युइन कनेक्शन हवं असतं. जर तुमची राशी किंवा लग्न कन्या असेल आणि तुम्ही ह्या गोष्टींशी रिलेट केलं असेल तर प्लीज कमेंट करून मला कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.